मला इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारायचो याचं काही करणार नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो ना तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगा ज्यांनी केलं त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूरकरांची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला पाहून येतोय. अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार घरात. हे सत्य. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किशी माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेत. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करेन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढलं. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत कुणबीचे, व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभं राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना, तर जात मराठ्याची सांगणार नाही, त्यांना ठेवा. लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होत, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बस. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी. फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सांगतो, माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्ता फिरताना नाही. म्हणजे आम्ही असे किती काय असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठ्या सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे तुम्ही माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो. हा, एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आमच्या आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कोणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. ते चॅलेंज नाही सांग. आणि माया नादी पुन्हा सांगतो लागू नका.